महाराष्ट्र सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यापासूनच महायुतीतल्या अनेक नेत्यांनी मंत्रिपद न मिळाल्याने आपापल्या पक्षाच्या वरिष्ठांवर नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलंय। यापैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ। यावेळी भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नाही, त्यामुळे आलेली त्यांची नाराजी तर जाहीरच आहे। आपके बारे में चर्चा है कि आप काफी नाराज हैं सर। अरे हाँ, नाराज हूँ तो क्या करें? क्या चाहते हैं आप? क्या आपको मंत्री साहब जिस तरह से क्या नाराज हूँ? आप इतना ही बोला ना मैंने, और क्या चाहूँगा मैं? आपने अपने पार्टी की इस बात की जिक्र किया, पार्टी के सामने अजित पवार के सामने कुछ जरूरत नहीं समझा मैं। चलिए। पण भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळालं किंवा दिलं गेलं नाही या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप तरी निवेदन देण्यात आलेलं नाहीये। आता या संदर्भातली 3 मोठी कारणं समोर येत आहेत, याची चर्चाही होताना दिसते। तर चर्चेतली ही 3 कारणं कुठली जाणून घेऊया। सगळ्यात पहिले या संदर्भात एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार पहिली गोष्ट म्हणजे छगन भुजबळ यांनी आपले चिरंजीव पंकज भुजबळ यांना विधान परिषदेच्या आमदारकीसाठी जबरदस्तीने उतरवलं होतं, पण एनसीपीच्या वरिष्ठ नेत्यांची त्यांना पसंती नव्हती, त्यामुळे पक्षातले वरिष्ठ नेते छगन भुजबळांवर नाराज होते। दुसरं कारण जे चर्चेत आहे ते म्हणजे समीर भुजबळ यांनी पक्षाला विरोध करत अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवणं महायुतीतल्या मित्रपक्षांसाठी हा मोठा धक्का होता। तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच आमदारांनी अजित पवार यांच्याकडे छगन भुजबळ यांना मंत्रिपद न देण्याची विनंती केली होती। भुजबळांना मंत्रिपद दिलं गेलं तर नाशिक जिल्ह्यातले सर्व आमदार एकाच वेळी राजीनामे देतील अशी घोषणाही या आमदारांकडून करण्यात आली होती असं सांगितलं जातंय। त्यामुळे ही देखील चर्चा आहे की याच कारणाने त्यांना मंत्रिपद देणं टाळलं गेलेलं असू शकतं। या साऱ्यावरती रुपाली चाकणकर यांनी हा निर्णय सर्वांचा होता असं म्हटलंय। मी पहिल्या दिवसापासून या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। आदरणीय दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासमवेत पहिल्या दिवसापासून आदरणीय भुजबळ साहेब बरोबर आले आणि तेव्हापासून हे सगळे एकत्रित निर्णय घेतात। राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, आदरणीय दादा भुजबळ साहेब आणि वरिष्ठ नेते हे सातत्याने एकत्रित बसून प्रत्येक घटनेबाबत निर्णय घेत आले। यामध्ये आजच सकाळी प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांनी सविस्तर प्रतिक्रिया अशी आपल्या सगळ्या माध्यमांना दिलेली आहे। त्याबद्दल मी फार काही बोलणं उचित ठरणार नाही, पण यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांना आम्ही बरोबर घेऊन इथून पुढच्या कालावधीमध्येही चांगल्या पद्धतीचं काम करून प्रत्येकाला घटनेने अधिकार दिलेले। आपली नाराजी व्यक्त करत असताना त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केलेली आहे, पण पक्षाने देखील त्यांची भूमिका मांडलेली आहे। त्याच्यामुळे भुजबळ साहेबांची नाराजी पक्षाला त्रासदायक ठरू शकेल का? यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांचे समता कार्यकर्ते होते, त्यांनी त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून ही नाराजी व्यक्त केली। पण आपण पाहतोय आज सकाळीच आदरणीय तटकरे साहेबांनी सांगितले की आम्ही भुजबळ साहेबांची चर्चा करू। साहेब स्वतः तटकरे साहेब स्वतः हे पंकज भुजबळ असतील, त्याचबरोबर समीर भुजबळ असतील यांच्या संपर्कात आहे, त्यांच्याशी चर्चा करतात आणि 2 दिवसात त्यांच्याबरोबर संपर्कात राहिलेले आहेत। त्याच्यामुळे हे सगळे एकत्रितरित्या परत आपल्याला काम करताना दिसतात। कार्यकर्ते म्हणून भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचा राग, त्यांची नाराजी, त्यांच्या भावना या व्यक्त केलेल्या आहेत। बहुमत असून सुद्धा एवढा वेळ का लागतो मंत्रिमंडळ व्हायला? काही नाराज मंत्रिमंडळ झालेलं आहे। यामध्ये आपण एका कुटुंबामध्ये 4 माणसं असेल तरी सुद्धा एखादा निर्णय घेताना आपण 4 बैठका घेतो। कोणतीही गोष्ट ठरवत असताना सगळ्यांना विश्वासात घेणं, सगळ्यांचा विचार करणं आणि त्या माध्यमातून निर्णय घेणं हे महत्त्वाचं आहे। निवडून आलेल्या आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रत्येकाला विश्वासात घेऊन निर्णय घेणं यासाठी खऱ्या अर्थानं इतका कालावधी लागतोय। पण आमदार छगन भुजबळ 1999 पासून ते 2024 पर्यंत अनेक वेळा मंत्री झालेत। 1999 ते 2003 आणि पुन्हा वर्ष 2009 ते 2010 पर्यंत भुजबळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते। यानंतर 2010 ते 2014 पर्यंत पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन विभाग होता। यानंतर 2019 ते 2022 या कार्यकाळात ते उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते। यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्येही त्यांना हीच जबाबदारी पुन्हा एकदा
देण्यात आली होती, पण यंदा मात्र फडणवीस सरकारमध्ये त्यांना स्थान मिळालेलं नाही आणि त्याचीच ही कारणं असू शकतात अशी चर्चा सध्या रंगते। या चर्चांवर तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत।